ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण मेदगं बनवू, मुगाचं मेदगं बनवू। त्यासाठी मी मूग घेतलेले आहे। असे मूग हे आता या सीजनमध्ये मूग दोन प्रकारचे येतात। आता मुगाच्या शेंगा येतात, तर असे मुगाच्या शेंगाचे दाणे काढून घेतलेले असतात। आणि नाही तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही सुके मूग भिजू घालून तुम्ही असे बनवू शकता। आता मी मेदगं बनवण्यासाठी सामग्री घेतली ते तुम्हाला सांगते। अर्धा किलो मूग घेतलेले आहे, चिरलेला कोथिंबीर, एक चिरलेला टमाटा, दोन चिरलेले कांदे, 4-5 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, हळद, चवीनुसार मीठ, मिरेपूड 1 चमचा, तडक्यासाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता। आता हे मूग आहे, आपण हे उकळायला घालू। तांब्यावर पाणी घालू, 1 चमचा मीठ टाकू, हळद टाकू। आता 4 शिट्या काढून घेऊ। आता मस्त छान शिजून झालेले आहे। आता आपण याला तडका देऊ। आता आपण हे मूग शिजून घेतलेले आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण ते भांड्यात टाकू। आता आपण कांदा टाकू। आता आपण टमाटर टाकू। थोडा कोथिंबीर टाकू। तडक्याची तयारी करू। आता आपण तेल टाकू, जिरे टाकू, मोहरी, मिरची, चांगले फ्राय करून घ्यायचे। आता आपण कढीपत्ता टाकू। तडका छान तयार झालेला आहे। आता आपण त्यात टाकू। आपण मिरेपूड टाकू, चवीनुसार मीठ टाकू। आता आपण लिंबू टाकू। आता हे सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं। कोथिंबीर टाकू। आता आपण खाऊ। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।